मले पैसे जास्त लागन, पहिले सांगू राहिलो मी वसंतराव तुम्हाला. हां, नाही तर मग 300-400 रुपये हाती देईन, ते जमन नाही. एक दिवसाचं काम आहे, मी काढून देऊ राहिलो तुमचं वालं. बोलून देतो ना मी, पैशाचंही बोलून देतो. तुम्ही शांत राहा पहिले जराशे, चुपचाप राहायचा तिथं. तर जर त्यानं म्हटलं का दारू पेता काय, तर सपा म्हणायचं नाही, आपण दारूच्या विरोधात आहे म्हणून असं सांगा. नाही तर म्हणून मग दारू पिऊन झोपूनच राहायसान रातचे, कोण करण सोकारी. तुम्ही लागेच तर दारू पिऊन रातभर झोपून राहा, तुम्हाला कोणी काही पाहायला नाही येणार आहे. फक्त तिथं तुम्हाला असं बोला लागन का मी दारू पेत नाही म्हणा बस. मला 500 रुपये ट्रॅक्टर चालवायचे लागन आणि 400 रुपये मजुरी सोकारीची लागन, अशी 900 रुपये मजूर लागीन मले. आणि 100 रुपये चाय पाण्याले, म्हणजे पुरा 1000 रुपये रोज लागन मले. चुपचाप चुपचाप राहणार जराशे, चुपचाप तर राहा. मी बोलतो ना काय देते काय नाही. आता तुम्ही घरीच तर होते म्हणून तुम्हाला म्हटलं मी, नाही तर मग दुसऱ्याला घेऊन आले पुरलं असतं. मला का माहीत 1000 रुपये रोज कुठं भेटते तुम्हाला. 1000 रुपये रोज नाही देत कोणी. तुम्ही शांत राहा, आपण बोलून घेऊ सगळं, ठीक आहे. शांत राहा तुम्ही जराशे. थोडे 200-300 जास्तच सांगता यायले, हे भाव करते माहिती मला यायचा स्वभाव. हो ना हो ना, काय बडबड लावून दिली आली तेव्हापासून तुम्ही. हा, जरा शांत नाही राहू राहिले, थांब ना जराशे. विचारपूस नाही करा लागेल का आपल्याला, काय रोज देते काय नाही. तुमचं जे आलं तेव्हापासून चालू आहे, काही तुमचं तोंड बनच नाही होऊ राहिलं. सगळं काही बोलून देतो ना मी तुम्हाला तुमच्या समोरासमोर. पटलं तर ये जा, नाही तर नका ये जा. सरपंच हाय का घरी? घरीच आहे, या. अरे या वसंतराव या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार. अरे बसा ना इकडे, सोप्यावर बसा, या. जेवण व्हायचंच आहे तुमचं आधी. आता भाजीपाला कापून राहिले तुम्ही म्हणून राहिलो. अरे नाही नाही, जेवण तर झालं आमचं सगळ्याचं. अरे लसण नेसून ठेवू राहिली उद्यासाठी. जरा जास्त नीट जा, कार्यकर्ता जरा जास्त आहे. कार्यकर्ता जास्त आहे, काही समजली नाही मी. काहून तुम्हाला सांगितलं नाही का तात्यानं का उद्या कुठं चाललो होतं आम्ही? नाही बा, उद्या कुठं चालले काय चालले काहीच तर नाही सांगितलं. काहून हो तात्या, आता कॅन्सल केला का तुम्ही प्लॅन? ते काही जमत नाही, चलना आहे म्हणजे चलना आहे. पण कुठं चालले तुम्ही मला तर सांगा. अरे चिखलदऱ्या रे, ट्रिप काढली होती ना आम्ही. मग अधिक काय झालं यायचं आता. मला वाटलं बघा त्याच्याचसाठी तुम्ही लसण निसून ठेवू राहिले. कारण कसं आहे, मटणाच्या भाजीला लागतेच ना अद्रक लसणची पेस्ट. नाही बा, असं तर काही सांगितलं नाही आहे ना, हे घरच्यासाठी होय मी करू राहिली. अरे काही बोलसान, काही बोलून ना राहिले काही नाही, मीच बोलून राहिलो तवाचं. पहिले तुम्ही जे म्हटलं होतं वावरात, तर तुम्हाला एक सोकारी आणून देतो. का जो सोकारी करन आणि ते पेरणी करन त्याला ट्रॅक्टर चालवता येईन. तो आणला का तुम्ही? तो आणला का ते सांगा. त्याच्यानंतर मग हे कोण होतं आणले इथं बसून ठेवले आहे? अरे हेच तर होय ते. यायला ट्रॅक्टर आहे चालवता येते, पेरणी करता येते, सगळं समजते त्याच्यातलं, आणि रातची सोकारी करते. अच्छा हे होय का ते? काय नाव आहे तुमचं? दिनकरराव. दिनकरराव पा, एका दिवसाचंच काम आहे. तुम्हाला ट्रॅक्टरनं पेरणी करणं आहे आणि रातची सोकारी करणं आहे वावराची. जंगली डुकरं येते हे ते. हां, तुम्हाला जरा लक्ष ठेवणं आहे त्याच्यावर. आणि एकाच दिवसासाठी पाहिजे आपल्याला, जास्त दिवसासाठी काही पाहिजे नाही. तर सांगा मग तुम्हाला काय कसं आहे तुमचंवालं प्रोसिजर फी? प्रोसिजर फी तर आपलीवाली आहे 1500 रुपये. तुम्ही गावाचे सरपंच आहे म्हणून 500 रुपये तुम्हाला सूट. पण तरी 1000 रुपये उराले ना. आणि 1000 रुपये कोण्या अँगलनं द्यावं तुम्हाला सांगा बरं तुम्ही. का हो वसंतराव, 1000 रुपये कोण्या हिशोबानं द्यावे यायले तुम्हीच सांगा आता. 1000 रुपये रोज काही जास्त नाही म्हटलं काही तात्या त्यानं. हां, 1000 रुपये बरोबर म्हटलं ना. 400 रुपयाचे आहे त्याचे सोकारीचे, आणि 500 रुपये काय आहे तुम्हाला माहीत आहे ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे. झालं ना मग. तरी ते 900 रुपये भरू राहिले. 100 कायचे? चाय पाणी नसता, 100 रुपये त्याचे. म्हणजे असे पुरे मिळून तुम्ही 1000 रुपये सांगितले नाही? 400 रुपये तर सोकारीचे तुम्ही मला देऊ राहिले. नाही, तुम्हाला देऊ राहिलो म्हणजे तुम्ही महिनेवारी आहे माझ्याकडे. हां, त्याच्या हिशोबानं मी तुम्हाला 12,000 रुपये महिना दिला आहे. आणि त्याच्यात तुम्ही किरकोळ कामही करता. हां, पण आता हे डायरेक्ट 1000 रुपये मागू राहिले तर कसं होईल मग? तुम्ही तर विचार करा. 1000 रुपये एवढे नाही देत बा. म्हणजे तुमची इच्छा सारखीच आहे का वसंतराव, तुम्ही काही चिखलदऱ्याला येऊ नका, तुम्ही मा वावरात सोकारीच करा, आम्ही येतो घुमून, सारखं म्हणणं आहे तुमचंवालं. असं आलं माझ्या लक्षात ते. असं असं तर काही काही बोललो नाही मी तुमच्यासोबत. आता मी कधी म्हटलं तुम्हाला का तुम्हाला चिखलदऱ्याला घ्यायचं नाही आहे म्हणून? अरे तुम्हाला चिखलदऱ्याला घ्यायचं होतं म्हणूनच म्हटलं मी तुम्हाला का तुम्ही माणूस आणून द्या. आणि तुम्ही म्हणे माणूस आहे म्हणे मायापाशी. आता माणूस जर 1000 रुपये रोज मागू राहिला असं, तर मी 1000 रुपये रोज कसं काय देणार आहे? तुम्ही तर विचार करा. आता त्यानं 1000 रुपये रोज म्हटला तर तुम्ही काय दिला काय? तुम्ही तर असे बोलू राहिले का तुम्ही त्याला 1000 रुपये रोज दिलास आणि त्याच्या खिशात 1000 रुपये टाकले बी तुम्ही आता सध्या. कमाल आहे बुवा.
आता मी भेटलो तुम्हाला सस्त्या पैशात सोकारी, तर काय बाकीचे भेटन काय? वा, भेटत काऊन नाही? लागन तेवढे सोकारी आहे तुम्हाला. तरी मी 12,000 रुपये दिला. 10,000 रुपयापासून भेटते सोकारी. तर चिखल धऱ्याहून आल्यावर सांगतो यायले कसं असते तर. चांगली येतो गपकनी आणि पहा म्हणा मग कुठं भेटते तर सोकारी तुम्हाला. 10,000 सोकारी भेटते ना, माहीतच पडते. तर मग काय करायचं यायचं? हे 1,000 रुपये म्हणते, तुम्ही किती देता तुम्ही सांगा. 500 रुपये देतो बा. आता त्याले ट्रॅक्टर आणि सोकारी करायची आहे. ट्रॅक्टर चालवायचा आहे पेरणीचा आणि सोकारी करायची आहे, तर 100 अधिक देतो वाढून. 600 घ्या. 50 रुपये चाय पाण्याले, 650 जास्तीत जास्त. अरे एवढ्या कमी पैशात कोणता सोकारी येऊ राहिला? सोकारी करा त्याले रातभर आणि दिवसभर त्याला तिकडे पेरणी करा, पुरा हेकोळा होते ना तो एका इकडून. आणि त्याच्यात म्हटलं हे निर्व्यसनी आहे, 1 रुपयाचा शोक नाही आहे त्याला कोणता. मला तेवढ्यातच पुरते वसंतरा. आता तुम्ही पहा बा तुमची इच्छा काय आहे तर. तुम्ही सांगा दिनकरराव, तुम्हाला कितीत पुरते आखरी? मी आखरी 900 रुपयात करण, ते बी तुमच्याच्यानं. वसंतराव, नाही तर मी काही करत नाही. आता 900 रुपयात बी तुम्हाला पटत नाही का हे? 500 रुपये पेरणी करायचे घेऊ राहिले ड्रायव्हरच्या हिशोबानं. ड्रायव्हरची मजुरी तर 500 चालूच आहे आणि 400 रुपये सोकारीचे. रातभर सोकारी जागरण करावं लागते ना, रानडुकरं येऊ नाही देन ना ते. आता 900 रुपयात बी नाही पुरवलं का तुम्हाला? मी 650 रुपयाच्या 1 रुपया बी जास्तीचा देत नाही. बरं, तुम्ही 650 देता ना? बरं, 650 देता. दिनकरराव, वरचे पैसे मी देतो तुम्हाला. फक्त मला एकदा घुमून येऊ द्या इकडून चिखलदऱ्याहून, मग सांगतो यायले कसं असते तर. 10,000 रुपये महिन्यात कोणता सोकारी भेटते हेच पाहायचं आहे मला. मग चालले का तुम्ही उद्या चिखलदऱ्याला? माही तर काही इच्छा आहे नाही चिखलदऱ्याला जायची, पण आता कसं आहे, हे बाकीचे म्हणू राहिले, जबरदस्ती करू राहिले, चला तात्या चला. किती दिवस झाले आपण गेलोच नाही कुठं घुमाले. ते खटू श्यामले गेलतो आणि त्या जैसलमेरला गेलतो, तेव्हापासून कोणती ट्रिपच नाही घुमलो म्हणते. तर सगळ्या जणांचं म्हणणं आहे का चला बा चिखलदऱ्याले. आता कसं आहे, त्याचं मन राखासाठी मी हाव म्हटलं आहे, पण माझी इच्छा काहीच नाही आहे जायची. ते तुमच्या भरोश्यावर बसले असाल तर कायचं आता म्हणू राहिले होते का उद्या चिखलदरा जायचं आहे. कायचं आहे, एक फोन बी तर नाही आला मला त्याचावाला, काहीच नाही. बोलावाले तर नाही आलं कोणी. झालं वाटते त्याचं कॅन्सल. चांगलंच आहे म्हणा कॅन्सल झालं तर, डोक्याला त्रास तरी नाही राहील फालतूचा. अरे पण झालं काय, किती वेळचं कोणी काहीच बोलून नाही राहिलं, उभ्याले उभा आहे. प्लॅन कॅन्सल होणार नाही, ते कोणी येऊ का नाही येऊ पहिले सांगू राहिलो. आणि चलाचं सगळ्यालेच आहे, त्याच्यात तात्या बी आले, सगळ्यालेच चालणं आहे. आताच म्हणू राहिला तू का कोणी येऊ का नाही येऊ, प्लॅन कॅन्सल होणार नाही आहे, आणि आताच म्हणू राहिला का तू सगळ्यालेच चालणं आहे? अरे तू काय बोलू राहिला? मी तेच बोलू राहिलो जे तुम्ही ऐकू राहिले, का सगळ्यालेच चालणं आहे, प्लॅन कॅन्सल होणार नाही. अरे काय झालं रे बाबा, कुठपर्यंत आला का? काहून एवढे विचारात दिसू राहिले तुम्ही सगळेच्या सगळे? काय झालं? अरे काय झालं, कोणी तर सांगा, कोणीच नाही बोलू राहिलं. पाटील आणि देवानंद भाऊ सांगू राहिले का वावरातनी वसंतरावले माहीत झालं म्हणते का आपण चिखलदऱ्याले जाणार आहे म्हणून सगळ्याच्या सगळे. तर वसंतरावनं म्हटलं म्हणते का मी बी येतो, काही झालं तरी मला काही सांगू नका. आणि तात्यानं म्हटलं म्हणते का तुम्ही येसान तर मग वावरात सोकारी कोण करन? रानडुकरं आले तर मग अरे पण रानडुकरं येतेच कायले वावरात? करंट लावला ना, आपण गेलतो पोलं लावाले. आणि आपल्यासोबत वसंतराव जैसलमेरले आलते, खटू श्यामले आलते. कोणते रानडुकरं आले तेव्हा? तेव्हा तर चांगलं पीकही होतं, छाती एवढं. आणि येते तर येऊ दे ना वसंतरावले, काय फरक पडू राहिला? आता तर तात्याच्या वावरात काहीच नाही आहे, जेमतेम पेरणी चालू आहे. आता काय करून रानडुकरं येऊन? अरे पण हे तात्याले नाही समजू राहिलं ना. तात्या म्हणू राहिले होते म्हणते वसंतरावले का तुम्ही येऊ नका चिखलदऱ्याले. वसंतराव म्हणते का मी आल्याशिवाय राहत नाही, मी तुम्हाला वाटल्यास माणूस देतो, त्याची काय आहे मोलमजुरी तुम्ही देऊन द्यायचा. आता आपलं काम अटकलं असं आहे का वसंतराव जोपर्यंत माणूस घेऊन येत नाही त्याच्या जागी, तोपर्यंत तात्या आपल्यासोबत याचे काही राहिले नाही. नाही रे बा, तात्या तर पाहिजेच राजा. कशी गोष्ट करता, त्याच्याशिवाय मजा येते काय? आणि वसंतराव येऊ राहिले ते येऊ दे ना, काय फरक पडते? हुशार माणूस आहे वसंतराव. काही रस्त्यानं येता जाता जर काही कोणासोबत भांडणं झाले, काही झाले, तर कराटे चॅम्पियन आहे ते भांडणं करू शकते, मारू शकते. कराटे चॅम्पियन माणसाला घेत काय सोबत? दोघं जण पाहिजे आपल्याला. मग काय झालं, वसंतरावनं आणला नाही का सोकारी माणूस? त्याले फक्त सोकारी करणारा नाही पाहिजे, पेरणी करणाराही पाहिजे, म्हणजे ट्रॅक्टर चालवणारा असं त्याचं आहे. तू ट्रॅक्टरही चालव, पेरणी कर आणि रात्री सोकारी करजो, असा माणूस पाहिजे म्हणते. वसंतरावनं म्हटलं म्हणते का हाय, आता हाय म्हणून राहिले तर आम्ही किती वेळची वाट पाहू राहिलो. आता हाय तर ह्याच रस्त्यानं जाईन ना, ते कोणत्या रस्त्यानं जाईन नाही तर पुरं वांद्यातच काम करून टाकलं मग येईन तर. आता वसंतराव तर इकडून येऊ राहिले रे एका माणसाला घेऊन, हे काय होय? का हो वसंतराव, तुमची किती वेळची वाट पाहू राहिलो आम्ही सगळेच्या सगळे. तुम्ही इकडून कुकडून आले, गेलेच नाही का तात्याच्या इथं माणूस घेऊन? अरे माणूस घेऊन गेलो बी,
माणूस सांगितला बी आणि माणूस उद्यापासून चालला बी सकाळपासून. 1000 रुपये रोज म्हणे, 650 रुपये ते देऊ राहिले आणि 250 रुपये मी देऊ राहिलो माझ्या जवळचे त्याले. पण हे पहा सांगू राहिलो, ट्रिप कॅन्सल नाही झाली पाहिजे. ट्रिपले जाणंच आहे काही झालं तरी. नाही नाही, आता कशी होईल ट्रिप कॅन्सल? भेटला ना माणूस, आता तुम्हाला चला लागते. अरे मी यासाठीच तर माझ्या जवळचे दिले यायले 250 रुपये, तरी येऊ राहिलो मी ट्रिपले. मले तर म्हणे का तुम्ही येऊ नका म्हणे, सोकारी कोण करण म्हणे वावरात. विचारून घ्या ना तुम्ही इकडे, विचारा पाटीलले, देवानंद भाऊले विचारा काय म्हणे. तर मी म्हटलं जमत नाही, तुम्हाला माणूस देतो. तुम्हाला पेरणी करायला माणूस पाहिजे ना, सोकारी करायला माणूस पाहिजे ना, मी आणून देतो म्हटलं. माणूस घेतला, गेलो त्याच्या घरी, झालं. एवढे फोन गेले त्याले इथं बोलावासाठी, मीटिंग चालू आहे म्हणून. एक फोन नाही उचलला ते ना. घरीच तर बसले आहे ते टीव्ही पाहत. चेत्या जाय बरं, तात्याला बोलावून घेऊन ये, इथं मीटिंग आहे म्हणा उद्या ट्रिपला जायची. थांबून जा ना आता, उद्या ट्रिप आहे तर सगळी सोय आताच नाही लावा लागेल काय? हां वा वा, मी तर थांबतोच. या या साहेब, तुमचीच वाट पाहणं चालू होती, या इकडे. हो तात्या, आम्ही तुमची सगळेजण इथं वाट पाहू राहिलो का ट्रिपचं कसं चिखलदऱ्याला जायचं आहे का नाही जायचं आहे. हा, आता तुमच्या पेरणीले माणूसही दिला वसंतरावनं, तर पेरणी गिरणी सगळंच पायन, सोकारी पायन. मग आता काय आहे, उद्या चुपचाप सगळेजण ट्रिपले चालणार आहे आणि तुम्हाला बी चालणार आहे सोबत. वा, मी तर येतोच, मी कुठं नाही म्हणून राहिलो. मी तुमच्या फोनची वाट पाहू राहिलो होतो. म्हटलं येणं फोन नाही केला, काही नाही. मला वाटलं कॅन्सलच झालं काय. कॅन्सल काही नाही, सगळेजण तयार झाले आहे. तुम्ही कुठं कॅन्सल म्हणून राहिले? कॅन्सल जमन नाही ते. आता फालतूच्या नाटकं नाही पाहिजे. चुपचाप उद्या आपल्याला चिखलदरा निकलणं आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे काय नाही ते आताच करून घ्या. उद्या सकाळी गडबड जमन नाही. हे राहिलं रेन, ते पाहिजे होतं रेन, असं पाहिजे तसं पाहिजे. पहिले आपण हाय किती जण ते तपा लागन ना. 1 2 3 4 5 6 7 8, तू एक मोहन 9 10 11 12 13 14. 14? अरे 13 जण आहे ना, 14 कुठून आले आता? अरे रिंक्या आहे ना रे, रिंक्या येऊ राहिला ना. अरे हा बरोबर आहे तुमचं, रिंक्या आहे ना. चला 14 जण. अधिक कोणी उरायला, मग कोणीच नाही उरायला. 14 जण काय न चालता, बस करा लागन 14 जणाले. अरे बस कायले करा लागते, आपल्या गाडी नसतं चालले जाते. 9 जण थारमध्ये बसते, हां, आणि 5 जण तुमच्या गाडीत बसते, झाले 9 जण. कायले बस करा लागते आणि हे करा लागते, फालतूचे तमाशे करायचे कामं. अरे पण तेवढी कॅपॅसिटी नाही येणार तिची 9 जणाची. मंदात जर कोणते पोलीसवाले भेटले आणि RTO वाले भेटले तर मग दंड देऊन द्या फालतू आपल्याला. ते देन तवा देन, पाहिलं जायन. बसणं फसणं काही तमाशे पाहिजे नाही फालतूचे. कोणत्या जमान्यात जगू राहिले तुम्ही आता? बसणं चालले का तिथं? चुपचाप आपल्याशी गाड्या आहे, एक तात्याची आहे आणि एक तुमची आहे. चला त्याच्यात बसणं हेन ते. अरे काही संडासले जा लागते, कधी लघवी येते, काही येते, सांगता येते काय? घडी एवढी मोठी बसच थांबायला लावसान का तुम्ही? आणि तिकडे जेव्हा घुमा लागन आपल्याला, हा घाट पाले तो घाट पाले, तर काय बसणं घुमसान का तो घाट? हा, एवढ्या मोठ्या. अरे बाबा आपल्या गाडीनंच घ्या ना, कायले बसन पच्च्या चक्करमध्ये पडू राहिले तुम्ही. आपल्या गाड्याच घ्या. आणि अधिक एक महत्वाची गोष्ट, तुमच्या गाड्याला नंबर प्लेटा लावून घ्या. तुमच्या गाड्याला नाही नंबर प्लेटा, गावात जमून जाते. हा, तिकडे नाही जमत, तिकडे डायरेक्ट जमाच आहे गाडी आणि दंड टाकून देते नवीन गाडीवर. नंबर प्लेटा लावून घे जा. आणि जेवाचं खावाचं काय आहे ते आपण तिथंच बनवून खाऊन घेऊ. हां, आपण काय हॉटेलातले मसाल्याचे पदार्थ खात नाही. आपल्याला उमायते मुळव्यात. आपल्याला काय जास्त गरम मसाल्याचं जमत नाही. अद्रक लसणचा पेस्ट तात्या घरून घेऊन घे जा. शांताबाईले म्हण जा का बनवून दे म्हणून. बाकी काय आहे कलाकारी पण करून घेऊ. गंज आहे आपल्यापाशी आणि सगळंच आहे. एक नंबर मस्त चुलीवरचं मटण बनवू, परत वाळवून मटण घेऊन घेऊ. बरं, सगळ्या गोष्टी तुमच्या ठीक आहे. पहिले 1000 रुपये माझ्यापाशी सगळेजण जमा करा. आता पाहिजे का सकाळी देऊ? आता असन तर आता द्या, नाही तर मग सकाळी तर लागणच. गाडीत बसायच्या अगोदर पहिले माझ्यापाशी सगळ्या जणांचे पैसे लागन, त्याच्यानंतरच इथून गाडी निघन. माये तर तुमच्याच पशी जमा आहे, पगारातून घेऊन घ्या 1000 रुपये. चला वसंतरावचे आले. बरं चला, बाकीचे पटापट 1000 रुपये जमा करा माझ्यापाशी. आम्ही उद्या सकाळीच देईन तुम्हाला 1000 रुपये. पैसे 1000 रुपये नगदी लागन उद्या सकाळी. जर नसन तर चिखलदरा कॅन्सल, तुम्ही येऊ नका, नाही तर मग मी नाही येईन. अरे भेटून जाईन ना तुम्हाला 1000 रुपये. आता नाही आहे खिशात, त्या खिशात घेऊन घुमू का आम्ही 1000 रुपये? आता जर तुमच्या खिशातून मी 2-3 हजार रुपये काढले नाही ना, तर माझ्या नाव म्हटलं तात्या नाही. आत्ता कोणती एखादी वस्तू ठेवायची असली ना का, तर पटकन पैसे देता दिले. अरे तर हे पैसे त्याच्याचसाठी लावून ठेवले आहे. हां, तर तुम्हाला 1000 रुपयेच पाहिजे ना, उद्या सकाळी देऊन दे. आणि मागचे बी दे जा. ते खटू श्यामलेन जैसलमेरला गेलो होतो, त्याचा खर्च म्हटलं अधिक दिला नाही तुम्ही. 2-2 हजार रुपये द्यायचे, ते देऊ ना नंतर. आता चिखलदऱ्याचं महत्वाचं आहे ना, चिखलदऱ्याहून आल्यावर देतो. पाहतो ना आता.
त्या 1000 रुपयात आलं ना सगळं चिखलदरा? जाणं येणं खाणं राहणं सगळं आलं ना? नाही तर मग अधिक म्हणसान तुम्ही का अधिक कमी पडले बा पैसे आणि सध्याचे मापच्चे टाकले आणि द्या, ते जमन नाही. आताच काय आहे तर बोला. ते 1000 रुपये तुमच्यापासून घेऊ राहिलो, त्याच्यावर तर जर अधिक खर्च आला तर थोय तुम्हाला द्या लागन म्हणजे द्याच लागन. हे जमणार नाही, मी का मग खिशातले नाही टाकणार आहे. अरे तर देतो ना, पहिले चिखलदरा तर चला इथून. आधी गाडीत बी नाही बसलो, चिखलदराला नाही पोचलो, तुमचं सगळं इथंच चालू आहे. अशानं कसं? हे सगळं इथंच क्लिअर करून घ्या लागते, मग कोणी अंगावर नाही घेत. मग सगळ्याचे सगळे पैसे माझ्या अंगावर येते, म्हणून मी पहिलेच क्लिअर करू आलो सगळ्याचे सगळं. पैसे जर जास्त आले अंगावर हे द्या लागन. आणि तिथं जर जास्तीचे उद्योगधंदे केले, घोड्यावर बसू दे, गाडीवर बसू दे, इकडे बसू दे तिकडे बसू दे, तर त्याचा खर्च आपापला आहे. म्हणजे का तुम्ही याजाचा खर्च आणि खाण्याचा खर्च 1000 रुपये घेऊ राहिले काय? कमाल आहे बा तुमचे, एवढे तर पैसे लागतही नाही. याच्यातले जर पैसे उरले तर ते वापस भेटन, हे काय मी खाणार नाही आहे. सगळ्याचा 1-1 रुपयाचा हिशोब देईन मी तुम्हाला. ठीक आहे ना, चालते आम्हाला. मी काय म्हणून राहिलो पहिले आहे का, तिथं आपल्याला चूल मांडायची आहे आणि आपल्याला मटण बनवायचं आहे. मी काय म्हणून राहिलो तात्या, पीठ घेऊन घे जा. हां, आणि म्हटलं इंधन, तुऱ्याट्या गिऱ्याट्या काळ्या कुळ्या एखादं म्हटलं पेंडकं बांधून वरतं टाकून द्यायचा गाडीवर. मस्त तिथं बनवू, मस्त जेवण करू टाईट बिलकुल. बरं त्या दिनकररावले घेऊन जा पहिले आणि घरी सोडून द्या. ते पा त्याला झोप येऊ राहिली. उद्या त्याला पेरणी करणं आहे, हां सोकारी करणं आहे. जा लवकर घेऊन त्याले. उद्या सकाळी किती वाजता तरी? ठीक 6 वाजता सकाळी. चला झालं ना, मग आता कायची वाट पाहू राहिले? उद्या सकाळची वाट पा, पटापट तयाऱ्या करा आणि चला. 1 नंबर. आता तुम्ही सांगा नामदेवराव, माई पेरणीच व्हायची, सगळ्याच्या पेरण्या झाल्या, हा तर मी येऊ कसा चिखलदऱ्याले? म्हणून काय म्हटलं होतं मी, काय म्हटलं ह्या माणसाला शिकून देतो वसंतरावले, आणि बा तुम्ही पेरणी करा आणि आपण इकडे चिखलदऱ्याला निघून जात होतो. पण ते म्हणे मी शिकतच नाही. त्याला जबरदस्तीने शिकवलं तरी ते 10 वेळा ट्रॅक्टरच बंद पाडू राहिले. त्याला फुरसतीत तर शिकवाच लागन ट्रॅक्टर, कारण छोटे मोठे जे कामं राहते मग वसंतरावच करून टाकते. आपल्याला काही गरज नाही मग माणूस ठेवायचा रोजंदारीनं. आता जर माणूस नसता भेटला आणि यानं माणूस नसता आणला वसंतरावनं तर मी सप्पा येत नव्हतो. तुम्हाला म्हणत होतो का तुम्ही चालले जा, तुम्हाला वाटल्यास गाडी पाहिजे झाले गाडी घेऊन जा, मी नव्हतो येत. आता भेटला ना माणूस, बस चला घ्या घरी. चला पटापट झोपा लवकर, उद्या सकाळी जाणं आहे. चला ना, आता कोणाची वाट पाहू राहिले? कोण राहिलं याचं? थांबा हो, आम्ही राहिलो नाही याचं काय वसंत आप्पा, आम्ही राहिलो ना. चला बसा पटापट, मग उशीर उराला इथंच. कोणत्या गाडीत बसता रे? ह्यावाल्या बसता का समोरच्या बसता? शेत्या तात्याच्याच गाडीत बसू, सनरूपा आहे त्याच्या ह्याच्यात, वरतून काच खोलून मस्त मजा येईन मग आपल्याला चिखलदरा चालू झाल्यावर. याच्यात नको बसू, याच्यात पाहून घे इंधन ठेवलं आहे, हा काय काय ठेवला यायच्या गाडीवर पाटलाच्या. चला तिकडे, तुमच्याच गाडीत बसतो. बसा पण शांततेत बसा, कलकल करायची नाही. फालतूपणा जर केला तर डायरेक्ट समोरच्या गाडीत ढकलीन तुम्हाला, आणि तिकडले 2 इकडे घेऊन घेईन. चला चालू करू गाडी. हा चला. पेट्रोल पंपावर घ्यायला लाव रे गाडी, पेट्रोल पंपावर घ्यायला लाव पहिले. पैसे जमा करा लागते याचे, एकाचे पैसे नाही आले. पेट्रोल पंपावर थांबू जा म्हणते पाटील. हा पेट्रोल पंपावर तर घ्यास लागते, टंकी फुल करून घ्या लागन ना आता. चला द्या पैसे, द्या रे सगळेजण. पाटील तुम्ही तुमच्या गाडीतले जमा करून घ्या, मी माझ्या गाडीतले जमा करतो. हे आमचेवाले 2000 रुपये. हे आमचे घ्या 2000. हे माये घ्या तात्या 1000 रुपये. हे 5000 रुपये आमच्या इकडले. हे 1000 रुपये माये. अरे हे तर 7000 रुपये आहे. 7000 रुपये पाहिजे ना. हां 5 जण तात्याच्या याच्यात बसल्या. तात्या तुमच्यापाशी किती जमा झाले हो? 5000 रुपये. आपल्या दोघाचे सोडून 12000 रुपये पाहिजे ना. माझ्या गाडीत 5 जण बसले आहे, 5 जणांचे पैसे तर मी घेतले. तुमच्या गाडीत किती जण बसले आहे ते पहा ना. मोजरे किती जण आहेत? अरे मोजा कायले लागते, तुम्ही धरून 7 जण आहे ना. 7 जण, मग 1 जण कोण कमी आहे? इकडे पहा समोर, 1 जण मी कमी आहे त्याच्यातनी. अबे तू कुठं राहिला होता मोहन? त्यावर तर लक्षच नाही कोणाचं. मायावर कसं लक्ष राहा? हा चालले, बरं झालं एवढे आवाज देऊ राहिलो मागून. किती आवाज दिले मी तुमच्या दोघाले. बरं झालं का त्यानं मला गाडीनं सोडून दिलं, नाही तर चालले होते मला सोडून. नाही रे, आता हिशोबात 1 जण कमी पडू राहिला होता ना. तर तुझी आठवण नाही आली का राजा? कायची आठवण आली माई? कालची आठवण आली. हा मस्त काम आहे तुमचं वाला. बरं जाऊ दे, बस शांत राह तू, बस पहिले गडबड नको करू. टोपी काढ रे तुई, टोपी चष्मा. ते टोपी ऋतू राहिली मला. काढतो ना, एवढा कायले गरम होऊ राहिला. मोहन दा काय राजा, आमचंही लक्ष नाही त्यावर. का हो वसंतराव, तुमचंही नाही लक्ष? नाही आम्ही तुमच्यावर बारकाईनं लक्ष देऊ राहिलो आणि तुमचं जरासही लक्ष नाही का? मोहन राहिला का काय? अरे मी पाहू राहिलो सकाळी लवकर निघायची इथून, माय काय लक्ष. दोन्ही गाडीच्या टंक्या फुल करा. चला जाऊ द्या पाटील.
अचलपूर परतवाडा साईडनं जायचं आहे ना? अधिक कोणता रस्ता असा शॉर्टकट तर थोपा तिकून चला. काय राजे हो, एकच तर रस्ता आहे तिकून झाले. नाही, इकून दर्यापूर अंजनगाव मार्गी बी जाता येते ना. इकडून सरकार रस्ता आहे अचलपूर परतवाडा आणि चिखलदरा. मग तुम्ही इकडे उलटे काऊन येऊ राहिले? दर्यापूर अंजनगाव सुरजी, मग परतवाड्याला येसान, मग चिखलदऱ्याला जासान. काय बाबा दिमाग चालवाल तुमचं? कसे कास्तकार आहे तुम्ही? म्हणजे तुम्ही का पहिल्यांदा आले का इकडे चिखलदऱ्याला? आलो तर लय डाव आहे, पण मी सांगू राहिलो तात्याले. काय सांगा लागते तात्याले? तात्या तुमच्यापेक्षा हुशार माणूस आहे ना. सांग मोहन त्याले, सांग जरासं. दर्यापूर मार्गी जातो म्हणते ते. तात्या, आपल्याला आपली सोयसाई लावा लागन, सोयसाई घ्या लागन परतवाड्याहून. वा वा, सोयसाई तर घ्याच लागते. पाटील सोमवार पा सोमवार